नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करतो आणि त्यांच्याचकडून यशस्वी होण्याचा संदेश मिळवतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात संजय सूर्यवंशी सर सहभागी झालेत. ते नेमकं काय करतात याविषयी तुम्हाला सांगते सविस्तर, पण तत्पूर्वी सर आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर सहकार क्षेत्रातील एक विश्वासार्ह आणि पारदर्शकतेचं प्रतीक म्हणजे संजय सूर्यवंशी सर असं लोकच म्हणतात. 1989 पासून सहकारी गृहनिर्माण क्षेत्रात कार्यरत असलेले संजय सर आज महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा कोऑपरेटिव्ह कन्सल्टंट म्हणून ओळखले जातात. सोसायटी फॉर्मेशन आणि सोसायटी हँडओव्हर, सोसायटी अकाउंट्स आणि ऑडिट, कन्व्हिनियन्स आणि डीम्ड कन्व्हिनियन्स तसंच सोसायटी रिडेव्हलपमेंट अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी अगदी उल्लेखनीय योगदान आजवर दिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना आजवर बेस्ट कोऑपरेटिव्ह कन्सल्टंट इन महाराष्ट्र, ट्रस्टेड रिडेव्हलपमेंट कन्सल्टंट, प्रोफेशनल आयकॉन अशा विविध प्रतिष्ठित अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नांदेड, सातारा इत्यादी शहरांमध्ये त्यांनी आपल्या सेवांद्वारे सहकार क्षेत्रात विश्वास आणि गुणवत्तेची वेगळी ओळख सोसायटी प्लस संस्थेमार्फत निर्माण केली आहे. या संस्थेविषयी आणि एकूणच संजय सूर्यवंशी सरांच्या यशोगाथेविषयी आज आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत. सर, सुरुवातीलाच आम्हाला हे सांगा की सोसायटी प्लस ही जी आपली संस्था आहे, या संस्थेविषयी माहिती द्या. कशी आपण स्थापना केली या संस्थेची आणि मुळात त्यामागचा आपला उद्देश काय होता? सोसायटी प्लसची सुरुवात ही 1989 साली झाली मॅडम. अगदी. मी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर एका सोसायटीचं मला अकाउंटंट म्हणून मला एक हे आली, अपॉर्च्युनिटी आली आणि मोठी सोसायटी होती पुण्यामध्ये बिवेवाडी याच्यामध्ये चिंतामणी नगर म्हणून सोसायटी होती. तिथं मी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी काम केल्यानंतर 2 वर्षाच्या साधारण कालावधीनंतर मला लक्षात आलं की हे काम एक वेगळं काम आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये कोणी एक निश एरिया आहे आणि ह्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतंय. एक सोसायटीचं आपण काम करतोय, ह्या नंबर ऑफ सोसायटीज वाढवल्या तर ह्या क्षेत्रासाठी म्हणजे एक नवीन अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी म्हणून नवीन सुरुवात होतो मी त्यावेळेच्या ह्याच्यात आणि तिथून सुरुवात झाली या सोसायटी प्लसच्या सुरुवाताची ह्याची. आणि मग उद्दिष्ट चालू ठेवलं की आपण एक सोसायटीच्या ऐवजी 25 सोसायटी सुरुवात करू आणि या क्षेत्रासाठी काहीतरी एक सेवांची सुरुवात करू, अशी सुरुवात झाली. खरं तर गृहनिर्माण संस्था ज्या असतात त्यांना डेव्हलपर्सना आपण सेवा पुरवता, पण नेमक्या कशा प्रकारच्या सेवा आपल्या या संस्थेमार्फत पुरवल्या जातात? सोसायटी प्लसच्या ह्याच्यामध्ये आम्ही 5 प्रकारच्या सेवा मॅडम या ठिकाणी देतो. सुरुवात आहे याच्यामध्ये बिल्डरसाठी आपण नवीन ज्या इमारती बांधल्या जातात त्या इमारती बांधल्या जाताना त्याचं सोसायटी फॉर्म करणं किंवा अपार्टमेंट कॉन्डोमिनियम फॉर्म करणं अशा पद्धतीच्या डेव्हलपरला आम्ही सेवा देतो, ज्याच्यामध्ये सोसायटी फॉर्मेशन, हँडओव्हर आणि कन्व्हेन्स या 3 सेवा ह्या डेव्हलपरसाठी आपण देतो. तसंच एक सोसायटी कायद्याप्रमाणे चालवण्यासाठी सोसायटीला लागणाऱ्या सर्व सेवा, ज्याच्यामध्ये अकाउंटिंग असतं, ऑडिट असतं, डॉक्युमेंटेशन असतं, कन्सल्टन्सी असतं, सॉफ्टवेअरचा नवीन आहे, म्हणजे नवीन प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून सोसायटीला लागणाऱ्या सर्व सेवा या आम्ही देतो. तसंच लिगल कम्प्लायन्सेसमध्ये आम्ही लिगल सेवेमध्ये सोसायटीचं कन्व्हेन्स करणं, डीम कन्व्हेन्स करणं, म्हणजे सोसायटीला एक ओनरशिप, त्यांची कायदेशीर ओनरशिप प्राप्त करून देणं. आणि आत्ता जो नवीन आपल्या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी नवीन मिळालेला जो एक नवीन संधी आहे की सोसायट्यांचं पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट, याच्यामध्ये पण सोसायटी प्लस मागं न राहता सोसायटी प्लसनी केलं की या ठिकाणी कुठल्याही सोसायटीला रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यांचं रिडेव्हलपमेंट करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा राबवण्याचं काम आम्ही करतो, ज्याच्यामध्ये शासनाने दिलेली नियमावली असेल, त्याचबरोबर सभासदांना एकत्र आणून ते सगळं नियोजन करणं, त्यांच्यामध्ये एक तो विश्वासार्हता निर्माण करणं आणि सुरुवात केलेलं सोसायट्यांचं रिडेव्हलपमेंटचं स्वप्न हे पूर्ण करणं, अशा सेवा. आणि आता एक सगळ्यात सोसायटी चालवताना फॅसिलिटी मॅनेजमेंट किंवा एक सेवा, सगळं सर्वसाधारण चांगल्या सेवा पुरवायच्या असतात आणि ते पुरवताना त्याला एक चांगल्या पद्धतीची सिस्टीम कशी डेव्हलप करता येईल फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये, अशा वेगवेगळ्या सेवा ह्या आपण सोसायटी प्लसच्या अच्छा, आता या ज्या सेवांचा आपण उल्लेख केलेला त्याच्यावरूनच लक्षात आलं की त्याचा फायदा काय होत असावा ज्यांना आपण सेवा देतात त्यांना. पण तरी सुद्धा आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपल्या सेवांचा बिल्डर्सना नेमका काय फायदा होतो आणि त्यांच्याच दृष्टीने रहिवाशांना काय फायदा होतो? सोसायटीची आता पहिली सेवा आपण जी म्हणतो ना डेव्हलपर्सची, म्हणजे डेव्हलपरची कायदेशीर जबाबदारी असते की सोसायटी फॉर्म करून द्या. फॉर्म करून देताना ही करायची असते सोसायटी मेंबरसाठी आणि मग सोसायटी प्लस ही जबाबदारी घेत आहे आणि ती जबाबदारी घेऊन त्याच्यामध्ये कायदेशीर जी प्रक्रिया आहे
ती प्रक्रिया, त्याचबरोबर सभासदांची योग्य संभाषण आणि याच्यामध्ये सगळं वेळेची उपलब्धता आणि म्हणजे नियमितपणे योग्य पद्धतीचं म्हणजे जो काही हे आहे म्हणजे जे काही दिलेली वेळेची बंधन आहे त्या बंधनात राहून संपूर्ण कंप्लायन्सेस पूर्ण करण्याचं काम सोसायटी फॉर्मेशन, हँडओव्हर आणि कन्व्हेन्समध्ये केलं जातं. याचा फायदा काय होतो तर वेळेत सोसायटी फॉर्म होणं, वेळेत बिल्डरकडून संपूर्ण कंप्लायन्सेस करून सोसायटी हँडओव्हर होणं आणि एक डेव्हलपरमध्ये म्हणजे डेव्हलपरच्या ब्रँड व्हॅल्यूला फायदा होतो. सोसायट्यांना योग्य वेळी सोसायटी मिळाल्यामुळं त्याचा पुढं फायदा होतो की आम्हाला सोसायटी चांगल्या पद्धतीने मिळाली, आता आम्ही सुरुवात चांगली करू. कारण आपण जसं म्हणतो ना की आम्ही अशा पद्धतीने बघतो की आपण जसं आपलं पालक म्हणून मुलांचं संगोपन करतो तसं सोसायटीचं पण संगोपन सुरुवातीपासूनच चांगल्या पद्धतीने आपण जर योग्य वेळ मिळालं तर होईल. अशा पद्धतीने म्हणजे सोसायटी चांगल्या पद्धतीने फॉर्म करून हँडओव्हर करून वेळेत पूर्ण करून देणं आणि योग्य पद्धतीने त्यांना देणं, याच्यामुळं याला खूप चांगल्या पद्धतीचे फायदे होतात. आणि सांगायला आवडेल की आजपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये 1800 पेक्षा जास्त सोसायट्या आम्ही केल्यात आणि हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आकडा आहे मॅडम. हो, आकडा खरंच खूप मोठा आहे. आणि आपण ना नेहमीच असं सांगत असता की सोसायटी कशी हवी तर स्मार्ट हवी. आपल्याकडूनच जाणून घ्यायचं की तुमची ही जी स्मार्ट सोसायटीची संकल्पना आहे ती नेमकी काय आणि त्याचा कसा फायदा होऊ शकतो रहिवाशांना. सुरुवात मॅडम असं बघितलं की सुरुवातीला फार सोसायटी म्हणजे एक साधा कारभार की सोसायट्यांकडनं पैसे मेंटेनन्सचे गोळा करणं आणि खर्च करणं एवढंच होतं. पण नंतर असं लक्षात आलं की म्हणजे हळूहळू जसं आपण बघितलं गेल्या 25 वर्षामध्ये हे क्षेत्रामध्ये खूप बदल झालेत आणि त्या बदलामध्ये आपण जर बघितलं तर म्हणजे काळाप्रमाणे नवीन उंच इमारती झाल्यात, बांधकाम क्षेत्रामध्ये बरेच चांगले बदल झालेत, मोठ्या उंच इमारती झाल्यात आणि हे सगळं बदल करताना त्यांचं मेंटेनन्सचं स्वरूप पण बदललं आहे. त्यामुळं आणि कायद्यात पण बरेच बदल झालेत. तर आम्ही काय केलं आहे याच्यामध्ये असं केलं आहे की सोसायटीचं कुठलीही सोसायटी कायद्याप्रमाणे चालवण्यासाठी त्याचा एक कायदेशीर प्लॅटफॉर्म तयार करून देणं सोसायट्यांना. तो करत असताना त्याच्याबरोबर आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, नवीन सॉफ्टवेअरचा वापर कसा करता येईल. आज प्रत्येकाची गरज असते की सोसायटी चालवताना प्रत्येक पदाधिकारी हा स्वतःचा एक सोशल कॉन्ट्रीब्यूट करत असतो, त्याला वेळेची लिमिटेशन्स असते. मग त्याच्या वेळेचा योग्य उपयोग, क्वालिटी टाईम कसा युटिलाइज होईल आणि हे सगळं चांगल्या पद्धतीने एकत्रीकरण करून एक सोसायटी कायद्याप्रमाणे कशी चालवली जाईल ह्या संकल्पनेनुसार आम्ही केलं की म्हणजे कायदा, टेक्नॉलॉजी, सिस्टीम्स आणि या सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण करून आपण जर सोसायटी चालवतो तर तिला आम्ही स्मार्ट सोसायटी असं म्हणतो. आणि ह्या सोसायट्या स्मार्ट पद्धतीने चालवण्यासाठी सोसायटी प्लस हे आमचं यासाठी कार्यरत आहे. आणि मला सांगायला आवडते की आजपर्यंत या पद्धतीच्या सोसायट्यांचा आकडा हा आमचा 1000 पेक्षा जास्त आहे. वा वा वा. आणि मगाशी पण तो जो आपण आकडा सांगितला तो खरोखरच खूप मोठा आहे. आणि आपण सुरुवातीपासून एक मुद्दा मांडताय, अगदी ठासून आपण सांगताय की कायदेशीरदृष्ट्या सोसायटी ही उत्तमरित्या चालली पाहिजे, हाच आपला प्रयत्न असतो. बरं, कायदेशीरदृष्ट्या जेव्हा आपण सोसायटी चालवण्यासाठी सहकार्य करता बिल्डर्सना म्हणा किंवा संस्थांना, तेव्हा कन्व्हेन्स डीड ही जी लिगल सेवा असते ती सुद्धा आपण पुरवता. आपल्याकडून जाणून घ्यायचंय की सोसायटीच्या दृष्टीने याचं किती महत्व आहे. पण कुठलेही म्हणजे प्रत्येक सोसायटीची 3 उद्दिष्ट असतात मॅडम. पहिलं उद्दिष्ट आहे की सोसायटीची कायदेशीर नोंदणी होणं. दुसरं उद्दिष्ट असतं की सभासदांना वेगवेगळ्या चांगल्या सेवा पुरवणं, जे आम्ही आमच्या सेवांमधनं सांगतोय. आणि तिसरी सेवा आहे की त्या सोसायटीची कायदेशीर एक हे असते त्यांना त्यांचं जमीन आणि इमारतीची मालकी त्यांना प्राप्त होणं. याला म्हणतात म्हणजे ओनरशिप राईट कन्वे होणं, म्हणजे याला कन्व्हेन्स डीड म्हटलं जातं. याला खूप महत्त्व आहे. कारण आणि याच्यामध्ये शासनाने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बेसिकली पहिल्या तर पुढाकार घेतला. आणि बिल्डरची जबाबदारी असताना बिल्डरनी कन्व्हिन्स करून द्यावं, पण बिल्डर करत नसेल तर शासनाने त्याच्यासाठी डीम कन्व्हिन्सचा कायद्यामध्ये अंतर्गत बदल केला. आणि ते जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये डीम कन्व्हेन्समध्ये सोसायटी प्लसहून मागं न येता सोसायट्यांना डीम कन्व्हेन्सच्या माध्यमातून त्यांची लिगल ओनरशिप देण्यासाठी आम्ही परत या ठिकाणी सोसायटी प्लसची एक आयडेंटिटी की जी काय गोष्ट करायची ती सिम्प्लिफाय करायची, वेळ योग्य पद्धतीने करायची, कायदेशीर कक्षेतनं करायची, संस्थेच्या उपलब्ध कागदपत्र असतील त्याच्यानुसारच करायची. अशा सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण करून आम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा एक काय म्हणतात ना एक चांगल्या पद्धतीची सिस्टीम डेव्हलप करून सोसायट्यांना त्यांचं मालकी देणं याच्यासाठी पण एक सामाजिक बांधिलकी जपून आम्ही हे सुरुवात केलं. आणि 2012 पासून आत्तापर्यंत साधारण 350 पेक्षा जास्त कन्व्हेन्स आम्ही पूर्ण केलेत. सांगायला आवडेल की ह्याच्यामुळं काय होतं तर
एक तर लिगल ओनरशिप म्हणजे जी ज्याचे पैसे आम्ही दिलेत सभासदांनी त्याची मालकी पण आम्हाला मिळाली आहे. एक सगळ्यात पण तुम्हाला मालकी मिळाली की शासनाकडनं वेळोवेळी मिळणारे जे काही हे आहेत, नवीन योजना आहेत, नवीन फायदे आहेत, ते सगळे तुम्हाला सोसायट्यांना मिळतात मालकी हक्कामुळं. त्याचबरोबर आता शासनाने नवीन जे आपण केलं की रिडेव्हलपमेंट, म्हणजे रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर पहिले तुम्ही मालक असले पाहिजेत आणि मालक असण्यासाठी तुम्हाला तुमचं कन्व्हिन्स असलं पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी ह्याची अंतर्गत कनेक्टेड खूप मोठी, म्हणजे ही एकतर अधिकार पण आहे आणि ती गोष्ट पूर्णत्वाला जाताना खूप अडचणी येतात. आम्ही काय करतोय, सोसायटी प्लस ह्या अडचणींचं कुठेही बाऊ न करता सभासदांच्या अडचणी, सभासदांकडनं उपलब्ध असणारे कागदपत्र आणि शासनाचं जे काय कायदा आणि त्याची नियमावली याच्या अंतर्गत एकत्रीकरण करून सभासदांना त्यांचं कन्व्हिन्स पूर्ण करून देणं आणि त्याच्या अंतर्गत मिळणारे फायद्यांची पण त्यांना माहिती करून देणं हे आम्ही करतो. आणि म्हणजे कन्व्हिन्स्ड करणं ही सोसायटीच्या ह्या प्रवासातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मी सांगेन. अगदीच अगदीच. खरं तर आपल्या महाराष्ट्रात जर आपण पाहिलं, मगाशी तुम्ही सुद्धा हा मुद्दा मांडलात की जे रिडेव्हलपमेंट सुरू आहे सध्या किंवा पुनर्वसन सुरू आहे वस्त्यांचं, इमारतींचं, हा सर्वात महत्त्वाचा आणि वेगानं चालणारा सध्याचा मुद्दा आहे. आता आपण या क्षेत्रात कार्यरत आहात त्यामुळे आपण याविषयी छान सांगू शकता. सध्या महाराष्ट्रात कोणकोणत्या महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या महत्त्वाच्या शहरांमध्ये खरं तर रिडेव्हलपमेंट सुरू आहे, पुनर्वसन सुरू आहे, अगदी सविस्तरपणे सांगा. म्हणजे महाराष्ट्र शासनाने सांगायचं तर 1987 नंतर 2017 साली आपली नवीन बांधकाम नियमावली लागू केलेली संपूर्ण, म्हणजे एक नवीन, आणि डिसेंबर 2020ला UDCPR या बांधकाम नियमावलीच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्राकरता एकच बांधकाम नियमावली अशी लागू केली. आणि त्याचा फायदा काय झाला, तर त्याचा फायदा असा आहे की सोसायट्यांना किंवा जो जमीन मालक आहे त्यांना वाढीव बांधकाम करण्याची एक नवीन अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि त्याच्यामुळं काय झालं की आपण जुनी इमारत पाडून नवीन इमारत जर बांधली तर आपल्याला त्याच ठिकाणी नवीन वाढीव बांधकाम मिळतंय. ही शासनाने दिलेली एक मोठी अपॉर्च्युनिटी होती आणि एक मोठा अधिकार होता. आणि त्याचा वापर करताना मग डिसेंबर आपण बघितलं तर गेले 5 वर्षामध्ये ही सुरुवात झाली. सुरुवातीला काही शहरं होती फक्त मुंबई, ठाणे आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये ही सगळं हे केलं. आणि आज असं सांगायला होतं की गेले 5 वर्षात सभासदांमध्ये एक विश्वासार्हता निर्माण झाली की रिडेव्हलपमेंट शक्य आहे. कशामुळं, तर शासनाने केलेले कायद्याप्रमाणे गरजेचे बदल, शासनाने केलेल्या नियमावली, नंतर कागदपत्र मी दिलेली शिथिलता आणि त्यानंतर गेले 5 वर्षात ह्याची कार्यवाही पूर्ण करून आज सभासदांचं रिडेव्हलपमेंटमधलं स्वप्न पूर्ण होऊन नवीन लोक स्वतःच्या नवीन घरात राहायला जात आहेत. तर हे जे काय बदल आहेत किंवा हे सगळं जे काय आहे हे कशामुळं, तर शासनाने ह्याच्याकडे बघितलेला दृष्टिकोन आहे. आणि म्हणून रिडेव्हलपमेंट ही अख्ख्या महाराष्ट्राला मिळालेली संजीवनी आहे असं मी म्हणेन, शासनाने दिलेली. आणि मग सोसायटी प्लस काय करतं, तर सोसायटी प्लस करतं की हे एक मोठं उद्दिष्ट आहे. जवळपास एक प्रोजेक्ट पूर्ण व्हायला सुरुवात केल्यापासून कमीत कमी 4 ते 5 वर्ष लागत आहेत. तर ह्या 5 वर्षामध्ये सगळ्या सभासदांची सांगड घालणं, सभासदांमध्ये ह्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये सिनियर सिटीजन खूप आहेत मॅडम. तर सिनियर सिटीजनला विश्वासार्हता निर्माण करून की रिडेव्हलपमेंट शक्य आहे आणि तुम्हाला नवीन ह्या ठिकाणी नवीन तुमचं ह्या जुन्या घरात तुम्ही राहत होता, आता नवीन पिढी तुमची इथं राहू शकते. तुमची फॅमिली वाढली असेल तर तुम्हाला मोठं घर घेण्याचं जे काय बाहेर जाऊन करण्याचं स्वप्न तुमचं इथंच पूर्ण होऊ शकतं. असे जे काही हे आहेत या सगळ्या गोष्टीला सोसायटी प्लस ती जबाबदारी घेऊन सोसायट्यांचं रिडेव्हलपमेंटचं स्वप्न पूर्ण करतं आहे. आणि गेले 12 वर्ष सोसायटी म्हणजे या अव्यातप्रमाणे आम्ही हे करून जेवढं सिम्प्लिफाय करेल, म्हणजे आमची ओळखच ती आहे की विश्वासार्हता निर्माण करणं, पारदर्शकता ठेवणं आणि सभासदांना एकत्र घेऊन त्यांचं स्वप्न पूर्ण करणं, यासाठी आम्ही काम करतो आहे. आणि त्याला चांगला प्रतिसाद आम्हाला सोसायट्यांकडनं, सभासदांकडनं मिळाला आहे. आणि पुण्यापुरता आता आम्ही थांबलो नाही तर पुण्याच्या बरोबर नवी मुंबई, ठाणे, मुंबई, नाशिक अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये जिथं रिडेव्हलपमेंट आता मुंबई, पुण्यामध्ये तर आता चांगल्या पद्धतीने वाढ झाली आहे, पण आता इतर शहरांमध्ये पण ही सुरुवात झाली आहे. नाशिक ही त्याची पुढची हे शहर आहे, तसंच इतर शहरांमध्ये होतं आहे. तर आता आम्ही या ठिकाणी पोचलो आहोत आणि जी शासनाने ह्याच्याला चांगलं लक्ष घातलं आहे, शासनाचं एक धोरण आहे की रिडेव्हलपमेंट व्हावं, त्याचं आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्याच्यामध्येही पण आम्ही मागं पडत नाही आणि शासनाच्याच धोरणानुसार आम्ही सोसायट्यांचं हे स्वप्न पूर्ण करून देण्याचं काम हे याच्या माध्यमातून करतो आहे. आणि आम्ही सांगेन की आम्हाला सोसायट्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे, आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासालाच पूरक राहून आम्ही हे काम अजून मोठ्या जोमाने करण्याचा प्रयत्न करतो आहे.
अच्छा, आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुद्धा. पूर्वी ना मला आठवतंय, जर सोसायटीची मीटिंग असेल तर आठवडाभर आधी सोसायटीच्या खाली एक फलक लागायचा हो. की रविवारी सभासदांनी जमावे इथे इथे किंवा टेरेसवर. आणि मग त्यासाठी जर 11ची रविवारी सकाळी मीटिंग असेल तर मग जी काही बाजारहाटाची जी काही कामं असतील तर ती त्याच्या आधीच त्याच्या पूर्ण आधी झाली करायची. पाहिजे. हो. असं नियोजन एक केलं जायचं बरोबर, वडिलांकडून वगैरे. बरोबर. आता जर आपण पाहिलं तर सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान आलेलं आहे. सोसायटीच्या मीटिंगमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि आठवडाभर त्या ग्रुपवर काही ना काहीतरी अपडेट Yes, पडतच yes. असतात. Yes, yes, yes. बरं तुम्ही सांगा की या डिजिटल तंत्रज्ञानाचा आज सोसायटीच्या व्यवस्थापनात किती हातभार लागतोय किंवा किती फायदा होतोय त्याने? नक्की फायदा होतोय मॅडम. काय झालंय, जसं स्वरूप बदललंय मी तुम्हाला सांगतो, सोसायट्यांचं स्वरूप आणि आपल्या वेळेचं पण. म्हणजे जसं जसं तंत्रज्ञान वाढत चाललंय, डिजिटलकडे लोकांचा कल वाढलाय, तसं लोकांना आणि वेळेची पण उपलब्धता कमी झाल्यामुळं त्याचं महत्त्व वाढलंय. आणि म्हणून मग शासनाने पण आत्ता काय झालंय, अगदी रिसेंट सांगायचं तर 4च दिवसापूर्वी शासनाने जे महाराष्ट्र सहकारी कायद्याच्या अंतर्गत 154 कलममधलं नियमावली लागू केली आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत आता शासनाने सांगितलं की तुम्ही तुमच्या सगळ्या मीटिंग्स आहेत त्या ऑनलाईन मीटिंग घेऊ शकता. आणि आज गरज असं आहे की प्रत्येक म्हणजे सोसायटीची कमिटी मेंबर असतील, पदाधिकारी असतील, ते त्यांचा स्वतःचा वेळ, त्यांच्या ऑफिसचा वेळ सोडून ॲडिशनल सोसायटीचा हा वेळ एक सोशल कॉन्ट्रीब्युशन म्हणून देत असताना, लिमिटेशन असताना, त्यांना जर ही उपलब्धता झाल्यामुळं, म्हणजे हे काय तंत्रज्ञान आहे, ही सगळी टेक्नॉलॉजी आहे, ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्याचं शासनाने त्यांना धोरण म्हणजे उपलब्धता करून दिली. याचा फायदा खूप चांगला होतो आहे. वेळ वाचतोय लोकांचा, काम क्वालिटी होतं आहे, त्याचबरोबर वेळेप्रमाणे काम होतं आहे, खूप डिले होत नाही आहे. आणि याचा फायदा असा होतो की सांगायचं आहे की आधी फक्त एक सिनियर सिटीजनच ह्याच्यामध्ये होते म्हणजे सोसायटी चालवण्यासाठी. आता शासनाचंच धोरण असं आहे की मॅडम, ज्याच्यामध्ये महिला वर्गांचं ह्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे, बरोबर आहे. तरुण वर्गाचा सहभाग असला पाहिजे. याच्यासाठी सोसायटी म्हणजे शासन पण हे करतं आहे. आणि ह्याचा फायदा असा होतो की हे नवीन तंत्रज्ञानामुळं, नवीन टेक्नॉलॉजीमुळं हा वर्गसुद्धा ह्याच्यामध्ये आकर्षित होतो आहे आणि त्यांचा सहभाग पण वाढतो आहे आणि त्याच्यामुळं सोसायटींचं अंतर्गत कामकाज चांगलं होतं आहे. त्याचबरोबर त्याला एक वेगळा नवीन पद्धतीचं म्हणजे म्हणतात ना, आधुनिक टच पण मिळतो आहे आणि त्याच्यामुळं सोसायटीचं वातावरण चांगलं होतं आहे, त्याचं कल्चर बिल्डिंग चांगलं होतं आहे आणि त्याचा पुढचं अगदी क्लोजिंग मी सांगेल तर हेल्दी रिलेशनशिप. म्हणजे जे म्हणतो ना की तंटामुक्त सोसायटी असं एक शासनाचं धोरण होतं, त्याच्याऐवजी या पद्धतीमुळं त्याला पण चालना मिळते. सो ह्या सगळ्या नवीन धोरणांचा शासनाच्या खूप चांगल्या पद्धतीचा फायदा ह्या सोसायट्यांना पण होतो आहे आणि सोसायट्यांना मी आवाहन करीन की त्यांनी जास्तीत जास्त याचा वापर करावा आणि याचा जेवढा वापर कराल, नवीन म्हणजे तरुण आणि महिला वर्ग पण आकर्षित झाला तर याचा फायदा अजून सोसायट्या चांगल्या होण्यासाठी होईल. बरं, शासनाकडून हाऊसिंग सेक्टरकडे कशा दृष्टीने पाहिलं जातं हे सुद्धा सांगा आणि त्यावर आपलं मत सुद्धा मांडा. आता बघा, महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.25 लाख सोसायटी आहेत मॅडम, हाऊसिंग सोसायटी. आणि त्याच्यातला ह्या शहरीकरणामध्ये तर जास्त आहे त्याचा वाटा. तर मग शासनाने पण ह्याच्याकडे लक्षात बघताना असं बघितलं की जर 1.25 लाख म्हणजे खूप मोठा बेसिकली हे संख्या आहे ही. आणि त्याच्यानुसार शासनाने ह्याच्यामध्ये हाऊसिंग सेक्टरकडे बघताना लागणाऱ्या कायद्यामधले वेळोवेळी होणारे बदल हे खूप चांगल्या पद्धतीने केलेत. त्याचबरोबर त्या बदलांबरोबर लागणारे जे काही नियम आहेत, त्याचबरोबर म्हणजे जसं आत्ता आपण बोलतोय तशाच ह्याच्यामध्ये सोसायटी चालवण्यासाठी लागणारे बायलॉजचे बदल, सोसायटीचं कन्व्हिन्स होण्यासाठी लागणारा डीम कन्व्हिन्सचा कायदा, त्याच्या अंतर्गत येणाऱ्या अडचणींचे वेळोवेळी बदल, त्याचबरोबर आता पुनर्विकासाबद्दल आपण बोललो तसं पुनर्विकासामध्ये पण येणाऱ्या अडचणींचे लागणारे वेळोवेळी बदल, असे शासन ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देते बारकाईने आणि ते कंटिन्युअस देते. आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे की एक आहे की सभासदांमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये पण जागरूकता पण आली आहे आणि एक सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आहे की अरे नाही, आपल्याला म्हणजे आपल्या हाकेला कोणीतरी प्रतिसाद देतं आहे. म्हणजे सभासदांच्या अडचणी ह्या आमचं म्हणजे महाराष्ट्रातलं महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आहे, मुंबई हाऊसिंग फेडरेशन आहे, पुणे हाऊसिंग फेडरेशन आहे, अशी वेगवेगळी हाऊसिंग फेडरेशन ही ह्या सोसायट्यांच्या अडचणी ह्या शासनापर्यंत पोहोचवत आहे आणि शासन त्याच्यावर चांगल्या पद्धतीचा निर्णय घेऊन हे फेडरेशनच्या माध्यमातूनपर्यंत सोसायट्यांना पोहोचवते आणि त्याच्यामुळे एक सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. आणि जे वर्षानुवर्ष ह्याच्याकडे बघितलं जात नाही असा जो दृष्टिकोन होता तो पूर्ण बदलला आहे. आणि म्हणजे असं सांगितलं की शासन जागरूक झाले, सोसायट्या जागरूक झाल्यात
आणि त्याचा परिणाम असा आहे की सगळीकडे एक नवसंजीवनी मिळाल्यासारखं आपण बघतो की की रिडेव्हलपमेंट पण चांगलं होतं आहे. सोसायट्यांचं आज आपण बघतो की टोलेजंग इमारती होताना त्याचं पण चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन करण्यासाठी लागणाऱ्या नवीन यंत्रणा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर पण होतो आहे, सॉफ्टवेअरचा वापर चांगल्या पद्धतीने होतो आहे. असं म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार झालं आहे. कारण शासनाचा दृष्टिकोन, शासनाचं लक्ष आणि त्याच्यामध्ये कार्यवाही पण तेवढीच चांगली आहे, फास्ट आहे. अच्छा, खरं तर सोसायटी प्लस ही आपली संस्था आहे. या सोसायटी प्लसच्या नावातच जर आपण पाहिलं तर एक चढता आलेख आहे, वाढता क्रमांक आहे. या सोसायटी प्लसचं पुढचं उद्दिष्ट सांगा अगदी थोडक्यात. Yes. शिवाय जे काही प्रेक्षकांमध्ये जे सोसायटीचे सदस्य असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी कसा संपर्क साधावा आपल्याशी हे सुद्धा सांगा अगदी थोडक्यात. येस सोसायटी प्लसचं उद्दिष्ट सांगायचं तर आत्ता आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सेवांबद्दल तर बोललो. आत्ता आमची पुढचा संकल्प काय आहे? पुढचा संकल्प आमचं पुण्यामध्ये आत्ता आम्ही महाराष्ट्रातल्या 5 सिटीज पोहोचलो आहे. तर आमचं पुढचं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्राच्या 10 सिटीजपर्यंत पोहोचायचं आणि 2035पर्यंत आम्हाला भारतातल्या 5 महत्त्वाच्या सिटीजपर्यंत पोचायचं आहे. आणि हे सर्व्हिसेसचं जाळं हे अशा चांगल्या पद्धतीने म्हणजे जो काय ब्रँड व्हॅल्यू आम्हाला क्रिएट झाली ना, त्या ब्रँड व्हॅल्यूच्या क्रिएशनप्रमाणे त्या ब्रँड व्हॅल्यूचं कॅप्चर करून आम्हाला याचा प्रसार भारताच्या सगळ्या सिटीजमध्ये करायचा आहे मॅडम. हे विजन आमचं आहे. अच्छा, आणि सदस्य पदाधिकारी कुठे संपर्क साधू शकतात? आम्हाला सदस्य पदाधिकारी आमची वेबसाईट आहे www.societyplus.co.in. आमचा ईमेल आय डी आहे info@societyplus.co.in. त्याचबरोबर आमचं A to Z हाऊसिंग सोल्युशन्स नावाचं आमचा यूट्यूब चॅनल आहे. आपण त्यालाही कॉन्टॅक्ट करू शकता. A to Z हाऊसिंग सोल्युशन्स अशा. आणि वेबसाईटला जर आपण गेलात तर वेबसाईटवर संपूर्ण डिटेल्स आहेत. अगदी त्याचा फोन नंबर आहे, त्याचे सगळे डिटेल्स आपल्याला मिळतील. आणि नक्की सोसायटी प्लसला भरून आपण प्रतिसाद द्या आणि आमच्या सेवांचा फायदा घ्या असं मी सांगेन. कारण सोसायटी प्लस ही महाराष्ट्रात एकमेव संस्था आहे की जी सोसायटीच्या रजिस्ट्रेशन करून रिडेव्हलपमेंटपर्यंत सगळ्या सेवा देणारी, अंडरवर्क देणारी एकमेव संस्था आहे. आणि गेले 37 वर्ष काम करून विश्वासार्हता कमावणारी संस्था आहे. अगदीच इतकं छान मार्गदर्शन करताय आपण. नक्कीच आपल्याशी भरभरून संपर्क साधतील आपले प्रेक्षक. आणि खूप खूप आभार या सगळ्या सविस्तर अशा माहितीसाठी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. प्रेक्षक हो, हॅलो 24 तासमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत राहा झी 24 तास.